हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर मी आज तुमच्यासोबत मसाला भेंडीची रेसिपी शेअर करत आहे. तर त्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतली होती आणि तिला धुवून व्यवस्थित पुसून घेतली आणि त्यानंतर तिचे अशा प्रकारे काप करून घेतले. त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि 2 कांदे चिरले होते ते त्याच्यामध्ये भाजून घेतले आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या पण त्याच्यामध्ये भाजून घेतल्या आणि 1 चमचा जिरे घेतले, धणे घेतले आणि ते पण त्याच्यामध्ये भाजून घेतले. तर सर्व भाजून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढला आणि 1 टोमॅटो चिरलं होतं ते पण त्याच्यामध्ये भाजून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि जी भेंडी चिरली होती ती त्याच्यामध्ये भाजून घेतली. तर भेंडी भाजण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं थोडं. ते मीठ टाकून थोडं हलवून झाल्यानंतर थोडी तिला वाफ दिली 5 ते 7 मिनटं. तर वाफ दिल्यानंतर चेक करायचं की भेंडी व्यवस्थित थोडी भाजली आहे का. तर 80% जर भेंडी भाजलेली असेल तर तिला एका डिशमध्ये काढून घ्यायचं. तर भेंडी व्यवस्थित भाजली गेली आहे. त्यानंतर जे मसाले भाजले होते ते थंड झाले आहेत, बघू शकता, आणि भेंडीसुद्धा भाजली आहे. तर हे जे मसाले आहेत थंड झालेले त्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये बारीक करून. तर मिडियम अशी पेस्ट करून घ्यायची क्रीमी टेक्स्चरमध्ये. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेलामध्ये थोडे जिरे, हळद, धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट आणि ही जी पेस्ट केली आहे ती टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे भाजायची तेल सुटेपर्यंत. त्यानंतर जी भाजलेली भेंडी होती ती पण टाकून घ्यायची आणि थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि अशा प्रकारे 5 ते 7 मिनटं. तर मसाला भेंडी रेडी झाली आहे. तर बघू शकता मसाला भेंडी. तुम्ही ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते. तर तुम्ही कशी मसाला भेंडी बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.